नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2025 मधील मकर राशीवरील शनीचा प्रभाव. 29 मार्च 2025 रोजी शनीच्या मीन राशीत जाण्याने आपल्या राशीवरील साडेसाती संपेल. मकर राशीचे स्वामी शनिदेव आपल्या दुसऱ्या भावाचे स्वामी आहे आणि शनी 2025 मध्ये गोचर आपल्या राशीच्या तिसऱ्या भावात होणार आहे. 2025च्या सुरुवातीला गुरु 5व्या भावात आणि 14 मे रोजी 6व्या भावात प्रवेश करेल. 18 मे रोजी राहू दुसऱ्या भावात प्रवेश करेल. 29 मे रोजी शनीची साडेसाती संपेल. शनी महाराज येथे 5व्या, 9व्या आणि 12व्या घरात विराजमान आहेत. शनीचे तृतीय भावात म्हणजे पराक्रमाच्या घरात होणारे संक्रमण सहसा चांगले परिणाम देते. यामुळे परदेशात जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता किंवा शहर सोडून दुसऱ्या ठिकाणीही राहू शकता. अनेक सहलींची शक्यता निर्माण होईल. 5व्या भावात शनीच्या राशीमुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक कामामध्ये यश मिळवण्यात यशस्वी राहाल. जून ते नोव्हेंबर दरम्यान पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतित राहू शकता. त्यानंतरचा काळ चांगला जाईल. भाग्य घरावर शनी देवाची दृष्टी असल्यामुळे धार्मिक कार्यातही तुमची रुची वाढेल. तृतीय भावात शनीचे संक्रमण असल्याने भाऊ बहिणीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तथापि तुमच्या भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला व्यवसायात काही जोखीम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. हुशारी किंवा युक्त्या करण्यापेक्षा कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 2025 हे वर्ष चांगले व्यतीत व्हावे यासाठी शनिवारी शनी मंदिरात जाऊन संध्याकाळी सावली दान करावी. रोज कपाळावर केशराचा तिलक लावावा. साधू मुनींना दान द्यावे. दात स्वच्छ ठेवावेत आणि शनिवारी कडुलिंबाने दात घासावेत. शनिवारी व्रत ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.